न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर केंद्र सरकारने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। पाकिस्तानी नागरिकांना भारतात बंदी घालण्यात आली आहे। पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडावा असा आदेशच परराष्ट्र मंत्रालयाने काढला आहे। तसंच अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद करण्यात आली आहे। पाकिस्तानी नागरिकांनी यापुढे भारताचा व्हिसा मिळणार नाही असंही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची CCS बैठक झाली। 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याची सविस्तर माहिती CCS ला देण्यात आली। पहलगाम हल्ल्यामध्ये 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला। जगभरातील अनेक सरकारांकडून या दहशतवादी हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध करण्यात आला आहे। CCS ला दिलेल्या ब्रीफिंगमध्ये दहशतवादी हल्ल्याचे सीमापार संबंध समोर आणण्यात आले। केंद्रशासित प्रदेशात निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या आणि आर्थिक वाढ आणि विकासाकडे त्याची स्थिर प्रगती झाली। या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं।